तसं ब्रेनडम्प खूप सिंपल पण पॉवरफुल प्रोडक्टिव्हिटी टेक्निक आहे। ब्रेनडम्प फक्त कामांपुरतं किंवा तुमच्या टू डू लिस्ट पुरतं मर्यादित नाही आहे। कधी कधी ओव्हरवेल्म होण्यामध्ये तुमचे इमोशन्स, चांगले वाईट आठवणी किंवा काही सिच्युएशन्स पण रिझन असतात। किंवा तुम्ही ब्रेनडम्प करायला बसला आहात आणि चालू करणार आहे, सगळं डोक्यात आहे पण काहीच आठवत नाही, किंवा थोडंफार लिहिलंय आणि सडनली स्टक झाल्यासारखं फील होतं, डोक्यात सगळं असतं पण काही आठवतच नाही। अशा वेळेस काय करायचं ते अगदी जर तुम्ही लिस्ट पर्सन नसाल तर ब्रेनडम्प कसा करायचं या सगळ्यांचं सोल्युशन या 4 ब्रेनडम्पच्या प्रकारात मी तुम्हाला पटकन दाखवणार आहे। ब्रेनडम्प कसं करायचं, कधी करायचं, का करायला पाहिजे, त्याचे बेनिफिट्स काय, ब्रेनडम्प केल्यानंतर काय काय करायचं, हे सगळं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं। आता पटकन वळूया ब्रेनडम्प टेक्निक्सकडे। पहिली टेक्निक ट्रिगर लिस्ट। ही एक लिस्ट असते प्रॉम्प्टची जी ब्रेनडम्प करताना तुम्हाला गोष्टी आठवण्यासाठी मदत करते। जेव्हा सुरुवातच काय करू कळत नाही किंवा मध्ये जाऊन तुम्ही स्टक होता तेव्हा ही ट्रिगर लिस्ट खूप कामाची आहे। या ट्रिगर लिस्ट मधून एक प्रॉम्प्ट वाचायचा, तो वाचल्यानंतर तुमच्या डोक्यात जे काही येईल ते तुम्ही तुमच्या ब्रेनडम्प लिस्ट मध्ये लिहून काढायचं। फॉर एक्झाम्पल हेल्थ रिलेटेड मध्ये डॉक्टर अपॉइंटमेंट, मेडिसिनचा स्टॉक, होम कॅटेगरी मध्ये रिपेअर, क्लिनिंग, ऑर्गनायझेशन असं तुम्ही लिहू शकता। मग तुम्ही ट्रिगर लिस्ट घेतली, वाचलं डॉक्टर अपॉइंटमेंट, अरे हो मला मुलीची वॅक्सिनेशन साठी पीडियाट्रिशियनची अपॉइंटमेंट हवी होती। मग ॲक्वागार्डची सर्व्हिसिंग पेंडिंग आहे, दरवाजामधून की आवाज येतोय त्याला ऑइलिंग करायचं आहे। ऑनलाईन असे बरेच ट्रिगर लिस्ट तुम्हाला सापडतील, पण मी सजेस्ट करीन तुम्ही तुमच्यासाठी पर्सनलाइज्ड अशी ट्रिगर लिस्ट बनवा। अशी ट्रिगर लिस्ट बनवा जी तुमच्या लाईफला मॅच करेल। सेकंड आहे माइंड मॅप। शाळेमध्ये आपण माइंड मॅप शिकलो होतं। कुठला तरी एक विषय घ्यायचा, मध्ये लिहायचा आणि त्याच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी त्या विषयाभोवती ब्रांचेस काढून लिहित जायच्या। इथे पण सेम करायचं आहे। मध्ये सर्कल काढायचा, ब्रेनडम्प लिहायचा, आजची तारीख लिहायची आणि मग तुमचे ब्रेनडम्पचे जे काही टास्क आहेत किंवा जे काही विचार आहेत ते तुम्ही लिहित जायचे। माइंड मॅप काढून झाल्यानंतर आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले प्लॅनिंगचे ते 3 स्टेजेस वापरून पुढची प्लॅनिंग तुम्ही करायची। ॲक्च्युली माइंड मॅप केल्यानंतर ना प्लॅनिंग खूप इझी जाते, कारण की माइंड मॅप करतानाच बऱ्याच गोष्टी आपण इंटरकनेक्ट करतो, त्यांचे संदर्भ आपोआपच ब्रांचेसमुळे जॉईन झालेले असतात। तुम्ही जर लिस्ट पर्सन नसाल ना तर माइंड मॅप हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे, कारण माइंड मॅप लांबलचक लिस्ट फॉर्मॅटमधली माहिती डायग्रामॅटिक फॉर्मॅटमध्ये ऑर्गनाइज होते, जी ॲक्च्युली तुमच्या ब्रेनच्या नॅचरल स्ट्रक्चरला मॅच होते। आपल्याला स्कूल कॉलेजेसमध्ये काही इम्पॉर्टंट लाईफ स्किल्स शिकवत नाहीत, जसं टाईम मॅनेजमेंट, प्रोडक्टिव्हिटी, प्लॅनिंग आणि सेल्फ केअर। तर या सगळ्याची माहिती मी मराठीमध्ये तुमच्यासमोर दर फ्रायडेला आणणार। नमस्कार, मी श्वेता। तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याच्यासाठी खूप थँक्यू। थर्ड आहे सिंगल सब्जेक्ट ब्रेनडम्प। कधी कधी तुम्ही एकाच कुठल्या तरी गोष्टीमुळे खूप ओव्हरवेल्म होता, अशा वेळेस जनरलाइज ब्रेनडम्प करून जास्त काही उपयोग होत नाही, तेव्हा तो एक सब्जेक्ट पकडून ब्रेनडम्प करायचं। फॉर एक्झाम्पल जेव्हा वॅकेशनला जायचं असेल ना तर डोक्यामध्ये आपल्या खूप सारे आयडियाज किंवा प्रश्न पडलेले असतात, तेव्हा सिंगल सब्जेक्ट ब्रेनडम्प करायचं, सगळं एका जागी लिहायचं आणि मग नंतर हळूहळू ते प्लॅन करत जायचं। असं केल्याने त्याच गोष्टीवर ओव्हरथिंक तुम्ही करत नाही। वेकेशन सोडून एखादी सिच्युएशन तुम्हाला खूप अस्वस्थ करत असेल, ऑफिसमध्ये किंवा घरातल्या एखाद्या इव्हेंटची प्लॅनिंग आणि तयारी करायची असेल, ते अगदी गणपती दिवाळीची साफसफाई कशी स्मार्टली मॅनेज करायची, तिथपर्यंत तुम्ही हा सिंगल सब्जेक्ट ब्रेनडम्प वापरू शकता। म्हणजे काही रूल नाही, एखादी गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये उगाच जागा घेऊन बसली आहे, पेपर पेन घ्यायचं आणि त्या सब्जेक्ट बद्दलचे जे काही असेल ते लिहून काढायचं। हां, यामध्ये तुम्ही ब्रेनडम्पची लिस्टही बनवू शकता आणि माइंड मॅप पण बनवू शकता। सो आता आपण वळतोय चौथ्या ब्रेनडम्प टेक्निककडे, जी आहे मॉर्निंग पेजेस। जेव्हा ओव्हरवेल्म फक्त तुमच्या कामांचा नसतो आणि त्यात इमोशन्स इन्व्हॉल्व्ड असतात ना, तेव्हा मॉर्निंग पेजेस बेस्ट ऑप्शन आहे। जुलिया कॅमरन यांच्या द आर्टिस्ट वे बुक मधला हा एक एक्सरसाइज आहे। त्यामध्ये ती असं सांगते की सकाळी उठल्या उठल्या पहिलं काम मॉर्निंग पेजेस लिहायचं करायचं। 3 पेजेस रोज लिहायचे, जे काही डोक्यात करंटली चालू आहे ना ते लिहून काढायचं, कारण की उठल्या उठल्या आपल्याला भरपूर थॉट येतच असतात, ते थॉट डोक्यात न ठेवता लिहून काढायचे। तुम्ही जर इमोशनल गोष्टींमुळे ओव्हरवेल्म असाल ना तर मॉर्निंग पेजेस बेस्ट ऑप्शन आहे ब्रेनडम्पचा। इमोशनल सिच्युएशन्स हँडल करण्यासाठी हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। जर तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या मॉर्निंग पेजेस लिहिणं शक्य नसेल तर दिवसभरातील कुठला तरी एक शांत वेळ शोधायचा आणि रोज
त्यावेळेस मॉर्निंग पेजेस लिहायचे. मॉर्निंग पेजेस प्रॅक्टिस केल्याने तुमचं डोकं, तुमचं मन क्लिअर होतं. त्यामुळे एक सेन्स ऑफ कामनेस येतो आपल्याला आणि मग इमोशनल सिच्युएशन्स किंवा डे टू डे लाईफ हँडल करण्यासाठी इझी जातं. इवन इट हेल्प्स इन इमोशनल प्रोसेसिंग. ब्रेन डंपची एक टेक्निक म्हणून मॉर्निंग पेजेस तर तुम्ही करू शकताच, त्याचसोबत जर्नलिंग म्हणून मॉर्निंग पेजेसला पण तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ॲड करू शकता. लिहिण्यासारख्या साध्या गोष्टींनी पण किती फरक पडू शकतो. मग ब्रेन डंप इतकं सिम्पल पण पॉवरफुल प्रोडक्टिव्हिटी टेक्निक आहे, पण मग ही इतकी अंडररेटेड का आहे? मे बी सिम्पल आहे म्हणून अंडररेटेड आहे.